परत एक वेळेस सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी तयारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विषय गणित इयत्ता 8वी स्वाध्याय 1.4 आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। तर यामध्ये पहा जे काही प्रश्न आहेत आपले या अगोदरचे जर आपण स्वाध्याय 1.1, 1.2, 1.3 हे जर पाहिलेले नसतील तर ते आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर सर्वप्रथम जेही काही आपण स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत आहात त्यावेळेस आपणाला एक एक जो आपला चॅप्टर आहे तो सविस्तरपणे समजून घेऊन पुढे जावयाचं असणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आज आपण या ठिकाणी पाहूया स्वाध्याय 1.4 मधील प्रश्न क्रमांक 1। यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 1, ऋण 5/7 व ऋण 8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती असा या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे। तर याचे जे पर्याय आहेत पहा, पर्याय क्रमांक 1 ऋण 13/21, पर्याय क्रमांक 2 6/8, पर्याय क्रमांक 3 0.7 व पर्याय क्रमांक 4 ऋण 21/14। ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर शोधणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना जरी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्सचा वापर केलेला असेल, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केलेला असेल तरी आपलं उत्तर या ठिकाणी एकच येणार आहे। तर पाहूया आपण या ठिकाणी की आपलं उत्तर हे आपण कशा पद्धतीने शोधू शकतो ते। तर सर्वप्रथम पहा, हे जे काही आहे तर यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या असं आपल्याला सांगितलेलं आहे। ओके, तर आपल्याला माहिती आहे जर आपण या संख्या रेषेवरती जर पाहिलं पहा, ओके, तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी संख्या रेषा काढलेली आहे आणि या संख्या रेषेवरती हे नंबर्स आपल्याला या ठिकाणी दाखवावे लागतील। या ठिकाणी आपण अशा पद्धतीची संख्या रेषा या ठिकाणी काढलेली आहे। आपण या ठिकाणी वेगवेगळे पद्धती या ठिकाणी पाहणार आहोत या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी। पहा, आपल्याला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण हे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी आता या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत पहा, ओके, आता आपण या संख्या रेषेवरती या संख्या दाखवलेल्या आहेत, धन पूर्णांक संख्या व ऋण पूर्णांक संख्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। आता ही जी संख्या दिलेली आहे पहा, पहिली ऋण 5/7 ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या नेमकं कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर ऋण 5/7 म्हणजेच काय असणार आहे पहा, ही संख्या ऋण असणार आहे, एक तर अगदी बरोबर आहे। आणि याचं ज्यावेळेस आपण भागाकार करू, ओके, म्हणजे काय येणार आहे भागाकार आपला पहा ऋण, आणि 5ला जर आपण 7 भागलं, ओके, तर 7 49 म्हणजे आपलं जे काही उत्तर येणार आहे हे 0.7 समथिंग काहीतरी येणार आहे, ऋण 0.7 असं काहीतरी येणार आहे। आणि ज्यावेळेस आपण हे ऋण 8/13 ही संख्या ज्यावेळेस पाहू त्यावेळेस पहा याही संख्येमध्ये ही पण संख्या कशी असणार आहे, ऋणच असणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की 8ला आपण 13ने भाग घालू शकत नाही, 0.0, ओके, तर 13×78 बाकी काहीतरी असणार आहे। म्हणजे हे जे काही उत्तर येणार आहे आपलं पहा ऋण 0.6 आणि पुढे काहीतरी असणार आहे, आणि याही ठिकाणी ऋण 0.7 आणि पुढे काहीतरी असणार आहे। म्हणजे या ज्या काही दोन संख्या आहेत ऋण 0.7 व ऋण 0.6 या दोन्ही संख्या 0 व ऋण 1 यांच्या दरम्यान कुठेतरी असणार आहेत, 0 व ऋण 1 यांच्या दरम्यान असणार आहेत। ओके, तर आता जर आपण या ठिकाणी आता एक एक पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील। ओके, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जर आपण या ठिकाणी पाहिला पहा, ऋण 13/21, ऋण 13/21, ओके,
ऋण 13/21 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर याचं जे काही उत्तर येणार आहे हे उत्तर आपण पाहूया. तर या ठिकाणी ऋणच येणार आहे, हे 0 ओके आणि 21/26 म्हणजेच या ठिकाणी आपलं ऋण 13/21 जे आहे हे कसं येणार आहे, ऋण 0.6 आणि पुढे पण काहीतरी असणार आहे, समथिंग काहीतरी असणार आहे. ओके, पहा आपल्याला जे काही उत्तर शोधायचं आहे म्हणजे जो काही पर्याय या ठिकाणी शोधायचे तो कुणाच्या दरम्यान असला पाहिजे, ऋण 0.7 व समथिंग व ऋण 0.6 समथिंग यांच्या दरम्यानचा अंक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर या ठिकाणी ऋण 0.6 समथिंग काहीतरी आहे. ओके, त्यानंतर जर आपण पुढील पर्याय पाहिला पहा 6/8 तर 6/8 ही जी संख्या आहे, जे काही असणार आहे ही संख्या ही धन संख्या आहे म्हणजे हा पर्याय असू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 0.7 असं आपल्याला दिलेलं आहे. तर ही संख्या कशी आहे पहा, धन संख्या आहे. ओके, म्हणजे ही पण पर्याय असू शकणार नाही. आता यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा काय दिलेलं आहे, ऋण 14 असं दिलेलं आहे, ऋण 21/14. तर हे उत्तर कसं येणार आहे, ऋण येणार आहे आणि 14 ऋण 1 ओके, म्हणजे हे जे उत्तर आहे हे कुणाच्या दरम्यान यायला लागले पहा, ऋण 1 समथिंग काहीतरी आहे म्हणजे ऋण 1 व ऋण 2च्या दरम्यानची ही संख्या येते. ओके, म्हणजेच आपलं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर कोणतं असणार आहे पहा, म्हणून आपलं जे काही या ठिकाणी उत्तर येणार आहे हे उत्तर काय असणार आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. ओके, आता ही एक आपली पद्धत झालेली आहे की आपण उत्तर कशा पद्धतीने शोधलेलं आहे पहा. ओके, तर यानंतर जे काही आपण प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी शोधतो ती प्रश्नांची उत्तरे शोधण्याची एक ट्रिक आहे. तर दिलेल्या पर्यायामधून जर आपण शोधत असू तर आपल्याला एक पर्याय या ठिकाणी मायनस करत जावा लागतो म्हणजे कॅन्सल करत जावा लागतो. ओके, तर यामध्ये जर पाहिलं पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 हे दोन्हीही अंक कसे आहेत पहा, म्हणजे दोन्ही संख्या धन संख्या आहेत म्हणजे हे दोन पर्याय कटले. यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर ऋण 21/14 म्हणजे या ठिकाणी छेद जो आहे तो लहान आहे आणि अंश मोठा आहे म्हणजे ही जी याचं जे काही उत्तर येणार आहे ते ऋण 1 समथिंग काहीतरी येणार आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर या ज्या काही संख्या आहेत हे ऋण 0 समथिंग काहीतरी आणि हे पण ऋण 0 समथिंग म्हणजे जे काही आपण पाहिलेलं होतं ऋण 0.7 व ऋण 0.6 असं काहीतरी आपलं उत्तर असणार आहे. म्हणून आपण त्याही पद्धतीनं म्हणजे एक पर्याय जर कॅन्सल करत गेलं, ओके, हे 3 पर्याय जर कॅन्सल झाले तर निश्चितपणे आपला आन्सर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. आणखीन एक जी पद्धत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, आणि ही पद्धत अनेक प्रश्नांमध्ये पहा जवळपास 99% प्रश्नांमध्ये हीच पद्धत आपण या ठिकाणी फॉलो करत असतो. काय आहे ती पद्धत पहा. आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, ऋण 5/7 व ऋण 8/21 या संख्यांच्या दरम्यान कोणती संख्या आहे असं विचारलेलं आहे. या ठिकाणी 13 असं दिलेलं आहे. ओके, तर अशा वेळेस ज्या वेळेस असा प्रश्न असतो त्यावेळेस या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा. या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणजे येणारं उत्तर आपलं हे ऋण संख्याच असलं पाहिजे, एवढं एक आपण लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी जो काही अंश आहे तर या अंशाची बेरीज करायची आहे पहा आपणाला. 5 + 8 बरोबर 13 असणार आहे आणि यानंतर
छेदाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. 7 अधिक 13, 7 अधिक 13 बरोबर 20. ओके, 99% प्रश्नांमध्ये या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते हाच पर्याय असतो, असाच पर्याय या ठिकाणी दिलेला असतो. परंतु फक्त या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काही उत्तर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे आपल्याला, ऋण 13/20. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावायची आहे की उत्तर तर हेच असंच यायला पाहिजे, ऋण 13/20. परंतु जर असं उत्तर नसेल तर याच्या पुढचे अंक असणार आहेत, ऋण 13/21. ओके, परंतु आत्ताची जी काही आपण या ठिकाणी ट्रिक पाहिलेली आहे, हे 99% प्रश्नांमध्ये आपणाला पर्याय दिलेला हा असाच असणार आहे. त्यामुळे आपण हे जे काही उत्तर आहे हे उत्तर 2-3 पद्धतीने शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपणाला नेमकी कोणती पद्धत या ठिकाणी आवडलेली आहे हे तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 यामध्ये पहा, 2/4 ऋण 5/9, 7/3 व ऋण 6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? काय विचारलेलं आहे पहा, या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. 2/4 ऋण 5/9, ऋण 5/9, 7/3 व ऋण 6/2. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की या परिमेय संख्या कोणत्या, असं या म्हणजे पूर्णांक संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. ओके, तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे पहा, पूर्णांक संख्या आपण कोणत्या संख्यांना म्हणतो, या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे पहा. संख्या रेषेवरती आपण काय दाखवतो, 0 व उजव्या बाजूला धनपूर्णांक संख्या 1, 2, 3, 4 व डाव्या बाजूला काय दाखवतो, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 असंच अनंतापर्यंत या संख्या असणार आहेत. म्हणजे आपल्याला जे काही पूर्णांक संख्या शोधायची आहे, ही पूर्णांक संख्या काय असली पाहिजे, एक तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं म्हणजे पूर्णांक असला पाहिजे. एक तर तो धन असेल किंवा तो ऋण असेल, अशा पद्धतीची संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं 2/4, 2/4 याचा अर्थ काय होतो पहा, 1/2 याचं जर आपण संक्षिप्त रूप केलं 2/4चं, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 1/2 आणि 1/2चाच अर्थ काय होतो पहा, 0.5 होतो. परंतु आपल्याला माहिती आहे की पूर्णांक संख्यांमध्ये दशांश अपूर्णांक संख्या येत नाहीत. ओके, म्हणून 2/4 ही पूर्णांक संख्या असणार आहे का, तर 2/4 ही पूर्णांक संख्या असणार नाही. यानंतर ऋण 5/9, ऋण 5/9 दोन्हीही अंश, दोन्ही ठिकाणी म्हणजे अंशस्थानी व छेदस्थानी आपणाला ऋण हा अंक दिसत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला म्हणजे आपण धनसंख्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे कसं, 5/9, 5/9 याचाच अर्थ काय असणार आहे, जे काही याचं उत्तर येणार आहे 5/9चं, हे उत्तर काय येणार आहे आपलं, 0. समथिंग काहीतरी येणार आहे, 0.5 समथिंग काहीतरी असेल पुढे. परंतु पूर्णांक संख्येमध्ये 0. ओके, 0 असणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी 7/3 आहे, 7/3 म्हणजे येणारं जे काही उत्तर असणार आहे, म्हणजे यांचा जो काही भागाकार असेल तो ऋण संख्याचा असेल. ओके, म्हणजेच काय येईल पहा, 3 × 3, 3 × 2 6 म्हणजे ऋण 2 आणि एक शिल्लक राहिले 10 झाले, 3 × 1 9 म्हणजे याही ठिकाणी जे काही आपलं उत्तर येणार आहे हे उत्तर काय येईल, ऋण 2 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे पुढं, ऋण 2 पॉईंट समथिंग काहीतरी. ओके, मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल पहा, आता हे पहिले तीनही संख्या पूर्णांक संख्या नाहीत. ओके, पहिल्या तीनही संख्या पूर्णांक संख्या नाहीत, म्हणजेच या ठिकाणी उत्तर कोणतं असणार आहे पहा, आपलं ऋण 6/2 हे उत्तर आपलं कन्फर्म असणार आहे. परंतु कसं असणार आहे हे पण आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर या ठिकाणी काय दिले, ऋण 6/2. ओके, म्हणजे येणारं जे काही या ठिकाणी उत्तर असणार आहे ऋणच असणार आहे, बे 1 बे, बे 3 6 म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे, ऋण 3 आलेलं आहे. ओके, म्हणजे ही पूर्ण संख्या आहे, ऋण 3 कशी आहे, पूर्ण संख्या आहे.
म्हणून याचं उत्तर आपलं काय असणार आहे, ऋण 6/2. तर यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. पहा की आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, काय माहिती आहे की या ठिकाणी पूर्णांक संख्या कोणकोण, म्हणजे पूर्णांक संख्या आपण कुणाला म्हणतो, तर या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4 सो ऑन, आणि या ठिकाणी ऋण 1, ऋण 2, ऋण 3 सो ऑन. या समूहातील संख्यांना आपण काय म्हणतो, पहा पूर्णांक संख्या असं म्हणतो. या संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या. म्हणून ऋण 6/2 बरोबर काय आलेलं आहे, आपलं उत्तर ऋण 3 आलेलं आहे. ओके, आणि ऋण 3 हे पूर्णांक संख्यामध्ये आहे, म्हणून ऋण 3 ही एक काय आहे, पूर्णांक संख्या आहे. ऋण 3 म्हणजेच ऋण 6/2, आणि ऋण 6/2 हे दिलेल्या पर्यायांपैकी कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, यामध्ये पहा, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना डॅश डॅश व डॅश डॅश म्हणतात. 2 अचूक पर्याय निवडा असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. पहा की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्नांची उत्तरं ही 2 पर्याय त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे असतात. तर याही ठिकाणी आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण कशा पद्धतीने शोधायचं आहे, पहा, ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना डॅश डॅश व डॅश डॅश म्हणतात. तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे परिमेय, दुसरा पूर्णांक, तिसरा अपरिमेय व चौथा आहे वास्तव संख्या. ओके, तर जे काही उत्तर आहे ते उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. पहा, तर हे उत्तर आपण कशा पद्धतीने शोधणार आहोत, पहा, तर आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. परिमेय संख्या, ओके, म्हणजे परिमेय संख्या नेमकी कोणती असते, पहा, समजा आपल्याला एखादा अंक दिलेला असेल, म्हणजे आणि त्याचं जर उत्तर अशा पद्धतीने येत असेल, पहा 3.333333. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, 3.3333. तर 3 हा अंक काय येत आहे, पुन्हा पुन्हा येत आहे. कसा येत आहे, पुन्हा पुन्हा येत आहे. म्हणजेच हे जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर कसं असणार आहे, अखंड आहे. म्हणजे हे काही थांबणारी प्रक्रिया आहे का, म्हणजे आपण कितीही वेळा हा जर भागाकार केला तर आपलं उत्तर हे 3.3333 पुढे कितीही 3 असणार आहेत. म्हणजेच यालाच आपण अशा पद्धतीने लिहितो, पहा 3.3 आवर्ती. ओके, म्हणजे 3च्या डोक्यावर आपण टिंब देतो, म्हणजेच हे काय असणार आहे, 3.3 आवर्ती. ओके, म्हणजेच परिमेय संख्या या अखंड असतात, पहा अशा. ओके, अखंड म्हणजे कितीही वेळा आपण जरी भागाकार केला तर ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, आणि हे काय आहे, आवर्ती आहे. ओके, म्हणजे ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना आपण काय म्हणतो, एक परिमेय संख्या असं म्हणतो. ओके, आणि या ठिकाणी पूर्णांक संख्या, ओके, पूर्णांक संख्या म्हणल्या तर ते पूर्णच असणार आहेत. म्हणजे कसं, ऋण 3, ऋण 2 किंवा 0 असेल, 1 असेल, परंतु या अखंड असतात का, नाही, म्हणून पूर्णांक संख्या असणार नाही. आता अपरिमेय संख्या, ओके, अपरिमेय संख्या या कशा असतात, पहा अखंड असतात. अपरिमेय संख्या कशा असतात, अखंड असतात, परंतु आवर्ती नसतात. आवर्ती नसतात. म्हणजे नेमकं या संख्या कशा पद्धतीच्या असणार आहेत, पहा अपरिमेय संख्या. तर एखादं जर उत्तर असेल तर ते उत्तर कशा पद्धतीने असणार आहे, 3.4712348 ओके, म्हणजे हे पण अखंड आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणताही अंक हा पुन्हा पुन्हा येत नाही, यांचा सिक्वेन्स असत नाही. ओके, म्हणजे या अखंड आहेत परंतु आवर्ती नाहीत, म्हणजे कोणताही अंक पुन्हा पुन्हा येत नाही. ओके, म्हणून ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना
आता पहा, 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. एक पर्याय आपण कोणता निवडलेला आहे? परिमेय. आणि दुसरे 2 पर्याय पूर्णांक आणि अपरिमेय हे नाहीत. याचाच अर्थ काय असणार आहे? वास्तव संख्या असणार आहे. ओके, हे 2 पर्याय नाहीत म्हणजेच एक तर पर्याय आपण या ठिकाणी शोधलेला आहे परिमेय, म्हणजेच दुसरा पर्याय असणार आहे वास्तव संख्या. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना परिमेय व वास्तव संख्या असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 व 4 ही उत्तरे बरोबर असणार आहेत. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 4 यामध्ये पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती? पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. यामध्ये पहा, पहिला पर्याय दिलेला आहे परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे पहा की परिमेय संख्या या कशा पद्धतीच्या असतात? अखंड व आवर्ती दशांश रूपामध्ये असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा कसा आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अपरिमेय संख्या अखंड व अनावर्ती दशांश रूप. तर या अगोदरच्याही प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं होतं पहा 3.4 1 2 7 9 8. ओके, म्हणजे त्या अपरिमेय संख्या, म्हणजेच या अपरिमेय संख्या कशा आहेत? अखंड आहेत परंतु अनावर्ती आहेत, म्हणजे आवर्ती होत नाही. म्हणजे कोणताही गट असेल किंवा कोणताही अंक असेल हा पुन्हा पुन्हा येत नाही, अशांना आपण अनावर्ती असं म्हणतो. म्हणजेच अपरिमेय संख्या या अखंड व अनावर्ती दशांश रूपामध्ये असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा कसा आहे? बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही पर्याय कसे आहेत? बरोबर आहेत, म्हणजे चुकीची जोडी नाही. नंतर आहे वास्तव संख्या. तर आपल्याला माहिती आहे की वास्तव संख्या या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह असतो. ओके, वास्तव संख्या या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह असतो. पर्याय क्रमांक 4 नैसर्गिक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह. तर आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त आणि फक्त कोणत्या संख्या असतात? धन संख्या असतात, ऋण संख्या असत नाहीत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर कसं असणार आहे? चुकीची जोडी असणार आहे. म्हणून आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला डॅश डॅश व डॅश डॅश म्हणतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, सेम अशाच पद्धतीचा प्रश्न आपण अगोदर पाहिलेला होता पहा. माझ्या माहितीच तो आपण प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी पाहिलेला आहे की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते व आवर्ती असते त्या संख्येला डॅश डॅश व डॅश डॅश म्हणतात असा प्रश्न आपण या अगोदर पाहिलेला आहे. परंतु या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते याचाच अर्थ काय आहे? अनावर्ती असते. कसं असते? अनावर्ती असते. त्या संख्येला डॅश डॅश व डॅश डॅश म्हणतात. 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर आपण अगोदरचा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने पाहिलेला असेल, आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं आणि आवर्ती असतं अशा संख्येला आपण काय म्हटलेलं आहे? परिमेय संख्या असं म्हटलेलं होतं. कोणत्या संख्या? परिमेय संख्या. परंतु जर एखादं उदाहरण पाहिलेलं असेल आपण, त्या उदाहरणामध्ये 3.4 7 1 2 3 4 8 9 अशा पद्धतीची जर एखादी संख्या आपण या ठिकाणी पाहिलेली असेल तर त्या संख्येमध्ये कोणताही गट असेल किंवा कोणताही अंक असेल हा पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजे त्याची आवर्ती होत नाही. आवर्ती होत नाही. अखंड आहे परंतु आवर्ती होत नाही. म्हणजेच त्या संख्येला आपण एक काय म्हणतो म्हणून सांगितलेलं होतं? अपरिमेय संख्या. कोणती संख्या? अपरिमेय संख्या. आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा जो काही समूह असतो तो म्हणजेच काय असतो? वास्तव संख्या असतो. ओके, आणि पूर्णांक संख्या तर आपल्याला माहिती आहेत
0 1 2 3 4 व ऋण 1 2 3 4 असं अनंत असणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे काही आपण प्रश्न दिलेला आहे, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला आपण काय म्हणणार आहोत पहा, अपरिमेय व वास्तव संख्या असं म्हणणार आहोत. म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 2 व 3 ही या ठिकाणी उत्तरं असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 6. यामध्ये पहा, पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी माहिती आहे की आपण आवर्ती संख्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पहा, कोणत्या संख्या पाहिलेल्या आहेत? आवर्ती संख्या पाहिलेल्या आहेत. अखंड संख्या पण पाहिलेल्या आहेत, आवर्ती पण संख्या पाहिलेल्या आहेत. ओके, जर समजा आपल्याला असं सांगितलेलं असेल, कशा पद्धतीने सांगितलेलं असेल पहा, एखादी संख्या दिलेली आहे आपल्याला 9.77777 असा, म्हणजे आता या ठिकाणी आवर्ती होणारी संख्या कोणती आहे पहा, म्हणजे हे तर अखंड आहे आणि आवर्ती होणारा अंक कोणता आहे? 7 हा अंक आहे. म्हणजेच यालाच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा, 9.7 कोणता अंक येत आहे, कोणत्या अंकाची आवर्ती होत आहे, तर 7 या अंकाची आवर्ती होत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण 7 वरती 7च्या डोक्यावरती टिंब देतो आणि याला वाचन कसं करतो, 9.7 आवर्ती अशा पद्धतीनं. म्हणजे आवर्ती ओळखण्यासाठी आपणाला अशा पद्धतीचं संकेत चिन्ह या ठिकाणी दिलेलं असणार आहे. व त्याच पद्धतीने समजा एखादा ग्रुप असेल, अशा पद्धतीने येत असेल 3.142 3.142 142. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणता समूह पुन्हा पुन्हा येत आहे पहा, 142 142 142. ओके, म्हणजे ही पण क्रिया कशी आहे, अखंड आहे. परंतु आवर्ती नेमकं या ठिकाणी कशाची होत आहे पहा, 142 ची आवर्ती होत आहे, 142. मग एखादा अंक जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्या डोक्यावरती आपण टिंब देत असतो. परंतु एखादा गट जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्या डोक्यावरती आपण जो गट येत आहे त्याच्या डोक्यावरती आपण अशा पद्धतीची रेष ओढतो. म्हणजेच याला आपण वाचन करत असताना कशा पद्धतीनं वाचन करतो पहा, 3.142 आवर्ती अशा पद्धतीनं वाचन करतो. म्हणजे आपणाला जर अखंड आवर्ती ही जर संख्या शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहा, की एक तर त्याच्या डोक्यावरती टिंब असलं पाहिजे किंवा एखाद्या संख्येचा जो काही गट आहे त्याच्यावरती अशा पद्धतीची आडवी रेष असणं गरजेचं आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तर दिलेल्या पर्यायांमध्ये पहिला पर्याय दिलेला आहे पहा, 9.165 आवर्ती. पर्याय क्रमांक 2 9.165. पर्याय क्रमांक 3 0.9165. तर पर्याय क्रमांक 4 91.65. ओके, तर आता सांगा बरं याच्यातलं आपलं उत्तर कोणतं असणार आहे? अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 9.165 आवर्ती. ओके, म्हणजे या ठिकाणी आपणाला आवर्ती ओळखायची असते कशी, तर हे या ठिकाणी समजतं की 9.165 म्हणजे या ठिकाणी कोणता गट पुन्हा पुन्हा येत आहे, 165 पुन्हा पुन्हा येत आहे, म्हणून त्याच्या डोक्यावरती आवर्तीचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आपलं जे काही उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. यामध्ये पहा, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते असे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? तर या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं होतं की अखंड आवर्ती, ओके, अखंड आवर्ती ओळखायचं असतं कसं, तर एकतर त्या संख्येवरती एकतर आपल्याला टिंब असलं पाहिजे किंवा एखादा जो
संख्येचा गट असेल तर त्याच्या डोक्यावरती काय असणार आहे, रेष असली पाहिजे. ओके, असं आपण सांगितलेलं होतं. आणि पटकन आपण दिलेले जर पर्याय पाहिले तर यामध्ये काय दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 6.70, पर्याय क्रमांक 2 0.670 आवर्ती. ओके, आणि लगेच आपलं उत्तर काय आलेलं असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आलेलं असणार आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर चुकीचं आहे. ओके, काय आहे, चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर या अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं आहे. अगदी बरोबर आहे, आपण तशाच पद्धतीनं सांगितलेलं होतं आणि आपल्याला उत्तरही तशाच पद्धतीनं शोधायचं आहे. परंतु या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, एक संख्या दिलेली आहे, ऑलरेडी एक संख्या दिलेली आहे. कोणती संख्या दिलेली आहे, 0.67 ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येला आपणाला अखंड आवर्ती रूपामध्ये लिहायचं आहे. कोणत्या रूपामध्ये लिहायचं आहे, अखंड आवर्ती रूपामध्ये लिहायचं आहे. ओके, मग याचा अर्थ काय होतो पहा, पर्याय क्रमांक 2 चा 0.670. ओके, तर 0.670 परत काय असणार आहे, 0.670 परत 670 परत 670. ओके, परंतु ही संख्या ऑलरेडी दिलेली आहे आपल्याला. आपलं उत्तर हेच असलं पाहिजे की 0.67च असलं पाहिजे. मग त्याला आणखीन वेगळ्या पद्धतीनं कोणतं लिहिता येऊ शकतं. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजलेली आहे की 0.670 आवर्तीचा अर्थ काय झाला, 0.6. पहा या ठिकाणी आपण पाहूया, याचा अर्थ काय झाला पहा, 0.670 आवर्तीचा अर्थ काय होतो, 0.670. पण हे उत्तर आहे का पहा आपलं, नाही. आपलं उत्तर काय आहे, फक्त 0.67च असणार आहे. ओके, आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती आहे पहा की दशांश रूपामध्ये जर एखादी संख्या दिलेली असेल, आपल्याला 1.2 ही संख्या दिलेली असेल तर 1.2चा अर्थ काय होतो पहा की 1.20 हे याची किंमत आणि याची किंमत या दोघांची किंमत सारखीच असणार आहे. त्याचप्रमाणे 1.200 याचाही अर्थ तोच असणार आहे. म्हणजे यांच्या किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे एखाद्या दशांश चिन्हाच्या नंतर जो कोणता शेवटचा अंक असेल त्या शेवटच्या अंकाच्या नंतर आपण किती शून्य जर दिले तर त्यांच्या संख्येमध्ये काहीही फरक पडत नाही. ओके, यानंतरचा जर आपण पर्याय पाहिला, पर्याय क्रमांक 3 यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 0.670 आवर्ती. 0.670 आवर्ती म्हणजे शून्याच्या डोक्यावर काय दिलेलं आहे, टिंब दिलेला आहे. ओके, म्हणजेच आता या अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण काय सांगितलं होतं, आवर्ती ओळखायचं कसं की त्याच्या डोक्यावरती एकतर काय असलं पाहिजे, रेष असली पाहिजे किंवा टिंब असलं पाहिजे. आता ज्याच्या डोक्यावरती रेष आहे तो पर्याय आहे का, तर तो पर्याय नाही. म्हणजेच निश्चितपणे कोणता पर्याय असणं गरजेचं आहे, 0.670 आवर्ती. आता तुम्ही म्हणाल हा कसं काय सर पर्याय. ओके, तर याचा अर्थ काय असणार आहे पहा, 0.670 आवर्तीचा अर्थ काय असणार आहे, 0.67000 म्हणजे आता कोणाची आवर्ती व्हायला लागली, शून्याची आवर्ती व्हायला लागली पहा. ओके, आणि आपण सांगितलं की याचा आणि याचा अर्थ सारखाच असणार आहे. तसं याचा आणि याचा अर्थ सारखाच आहे, संख्या एकच आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. पहा, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप हे 0.670 आवर्ती. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे, पर्याय क्रमांक 3. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 8 यामध्ये पहा, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. तर प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती. तर आपल्याला काय करावं लागेल, जे काही दिलेले पर्याय आहेत तर ते दिलेले पर्याय या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 पासून या ठिकाणी पाहणार आहोत.
तर पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे पहा 1.35. ओके 1.35. आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्या संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतो. परिमेय संख्या या कशा असतात पहा अखंड आणि आवर्ती संख्या असतात. अखंड व आवर्ती संख्या असतात. ओके आणि या अगोदरच्या एका प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं होतं की एखादी संख्या आपण आवर्ती स्वरूपामध्ये कशा पद्धतीने लिहू शकतो. ओके तर या ठिकाणी जे काही आपल्याला दिलेली पर्याय क्रमांक 1 मध्ये जे काही उत्तर दिलेलं आहे पहा काय दिलेलं आहे 1.35 ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 1.35. तर 1.35 ला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा. या संख्येला आपण आवर्ती स्वरूपामध्ये लिहू शकतो का. तर या संख्येला आपण आवर्ती मध्ये लिहू शकतो. म्हणजे आपण कशा पद्धतीने लिहू शकणार आहोत पहा. आणि अखंड पद्धतीमध्ये पण आपण याला कशा पद्धतीने लिहू शकतो ते आपण या ठिकाणी पाहूया. तर यामध्ये ही जी संख्या दिलेली आहे 1.35 याला आवर्ती स्वरूपामध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो पहा 1.350000 अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण हे जी दुसरी संख्या आहे म्हणजे याच संख्येला आपण हे आवर्ती स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे किंवा अखंड स्वरूपामध्ये आणि हा आवर्ती स्वरूपामध्ये कसं येणार आहे पहा. ओके 1.35 या संख्येला आपण आवर्ती रूपामध्ये कसं लिहिता येतं पहा 1.35 या ठिकाणी कोणती संख्या पुन्हा येत आहे पहा 0 येत आहे. म्हणजे 0ला आपण आवर्ती स्वरूपामध्ये लिहू शकतो. म्हणजे याला आपण 1.350 आवर्ती अशा पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजेच परिमेय संख्या या अखंड व आवर्ती असतात हे आपल्याला माहिती आहे. ओके अखंड व आवर्ती असतात म्हणून या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजेच पहा परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय असते. अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय असते. म्हणून 1.35 ही जी संख्या आहे ही संख्या परिमेय संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 9 यामध्ये पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. आपणाला या ठिकाणी माहिती आहे की अपरिमेय संख्या आपण कोणत्या संख्यांना म्हणतो. अपरिमेय संख्या या अखंड असतात परंतु अनावर्ती असतात. म्हणजे एखादा गट तो पुन्हा येत नाही अशा संख्यांना आपण अखंड स्वरूपातील व अनावर्ती संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. आता यामध्ये पुढीलपैकी म्हणल्यामुळे आपल्याला जे काही दिलेले पर्याय आहेत ते पर्याय या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे ऋण 27/5. तर ऋण 27/5 जर आपण उत्तर शोधलं तर हे आपलं येणारं उत्तर काय असणार आहे पहा ऋण 5.4 येणार आहे. ऋण किती येणार आहे पहा ऋण 5.4 हे याचं उत्तर असणार आहे. ऋण 5.4 याला आपण आवर्ती व अखंड स्वरूपामध्ये लिहू शकतो. म्हणून ही जी संख्या आहे ऋण 27/5 ही कोणती संख्या होईल परिमेय संख्या होईल. अपरिमेय संख्या होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा वर्गमुळात 25 चं जर वर्गमूळ काढला आपण 25 या संख्येचं तर उत्तर काय येतं आपलं 5 आणि 5 ही संख्या पूर्णांक संख्या आहे. ओके यानंतरची तिसरी परिमेय संख्या आहे काय वर्गमुळामध्ये 5. तर वर्गमुळामध्ये 5 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. वर्गमुळामध्ये 5 म्हणजे जे अनियमित संख्या आहेत म्हणजे ज्यांचं वर्गमूळ निघत नाही अशा ज्या काही संख्या असतात या संख्या निश्चितपणे अपरिमेय संख्या असतात. उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी वर्गमुळात 5 सांगितलेलं आहे किंवा आणखीन आपण वर्गमुळामध्ये 7 घेतलं वर्गमुळामध्ये 11 घेतलं. या ज्या काही संख्या आहेत या संख्येचं जे काही वर्गमूळ आहे हे वर्गमूळ
एक तर काय येतं, अखंड स्वरूपामध्ये येतं आणि अनावर्ती म्हणजे कोणताही गट वगैरे पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून वर्गमुळामध्ये 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं 10.05 आवर्ती दिलेला आहे. आवर्ती म्हणजे ही संख्या कोणती झाली, परिमेय संख्या झाली. म्हणून या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आलेलं असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं असणार आहे. तर पहा, अपरिमेय संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते याचाच अर्थ काय आहे, अनावर्ती असते, त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी वर्गमुळामध्ये 5 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. निश्चितपणे आपणाला सदरील स्वाध्याय 1.4 हा संपूर्णपणे समजलेला असणार आहे. जर आपणाला हा व्हिडिओ समजलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.